हाय फ्रेंड्स, मी समीक्षा आणि समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत अगदी झणझणीत आणि चमचमीत मसालेदार असा बैंगन मसाला। अगदी घरगुती साहित्य वापरून पण हॉटेलसारखी चव असणारा बैंगन मसाला आपण आज बघणार आहोत, तोही अगदी साध्या पद्धतीने। मैत्रिणींनो, मला खात्री आहे तुम्ही या पद्धतीने बैंगन मसाला बनवाल तर घरातील सर्वांना तो नक्की आवडेल आणि सर्वजण तुम्हाला पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवण्यासाठी आग्रह धरतील। तर बघूया आपण अगदी साध्या पद्धतीने असा बैंगन मसाला कसा बनवलेला आहे। मैत्रिणींनो, या रेसिपीसाठी मी इथे 1 पाव काटेरी कोवळी वांगी घेतलेली आहेत। वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याचप्रमाणे वांग्यांवरील बारीक काटे जे असतात ते मी कैचीच्या साहाय्याने इथे कापून घेतलेले आहेत। वांग्याला असलेले देठही मी इथे बऱ्यापैकी कापून घेतलेले आहेत, परंतु वांगी खाताना काहींना ते देठही आवडते, म्हणून तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते राहू देऊ शकतात। आता एक एक करून वांगे मी एका वांग्याची 4 अशी फोडी करून घेतलेली आहे, जेणेकरून वांग्यांना कीड आहे की नाही हे पण आपल्याला समजेल। अशा पद्धतीने मी उभ्या 4 फोडी केलेल्या आहेत आणि एक एक वांगी किडलेली आहे की नाही हे मी चेक करून घेतलेली आहे। इथे मी मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत, जेणेकरून ते तेलामध्ये लवकर वाफतील। वांग्यांमध्ये बी आहे की नाही ते पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। इथे वांगी आपल्याला बऱ्यापैकी कोवळी अशी घ्यायची आहे। आता सर्व वांगी कापून झाल्यानंतर ती काळी पडू नये म्हणून मी इथे मिठाच्या पाण्यामध्ये पुढील कृती करेपर्यंत बुडवून ठेवलेली आहेत, जेणेकरून ही वांगी काळी पडणार नाही। एक 4-5 मिनिटांसाठी पाण्यामध्ये वांगी बुडवून आता आपण पुढील कृतीकडे वळूयात। इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि 1 चमचाभर तेल टाकून आपल्याला ही वांगी जी आहेत ती एक एक करून तेलामध्ये फ्राय करायला टाकायची आहेत। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून एक एक करून आपल्याला ही वांगी जी आहेत ती सर्व फ्राय करून घ्यायची आहेत। मंद आचेवर आपण ही वांगी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। वांगी लवकर शिजण्यासाठी मी इथे ताट ठेवलेलं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला इथे कलसवून घ्यायचं आहे, जेणेकरून वांगी खाली लागणार नाहीत। आपल्याला वांगी शिजलेली आहेत की नाही हे चेक करून पुन्हा थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेले आहे। इथे वांगी जी आहेत ती व्यवस्थित शिजली गेलेली आहेत आणि म्हणून मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। एक एक करून सर्व वांगी आपल्याला काढून घ्यायची आहेत। मगाशी मिठाच्या पाण्यामध्ये वांगी बुडवून ठेवल्यामुळे कापलेल्या भागातही मीठ शिरल्यामुळे वांगी अधिकच रुचकर लागतात। आता पुढे ह्याच कढईमध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे तेल टाकत आहे। त्याचसोबत त्याच्यामध्ये मी जिरे टाकत आहे। जिरे तडतडल्यानंतर 1 इलायची, जी काळी इलायची असते ती टाकलेली आहे आणि त्याचसोबत मी इथे तेजपान टाकलेलं आहे। त्याचसोबत इथे तिखट 2 ते 3 मिरच्या, आलं लसूण अशी यांची पेस्ट करून टाकलेली आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून इथे ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। मसाल्याचा छान असा सुगंध दरवळलेला आहे, म्हणजेच मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता या स्टेजला मी साधारणतः 2 मोठे टोमॅटोंची केलेली प्युरी म्हणजे पेस्ट इथे टाकत आहे। इथे फक्त 2 टोमॅटोंची पेस्ट केलेली आहे आणि ती आता मी या फोडणीत टाकलेली आहे। मंद आचेवर आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत। टोमॅटोतलं अतिरिक्त पाणी आटेपर्यंत आपल्याला इथं फ्राय करून झाल्यानंतर छान कलर येण्यासाठी इथे हळद टाकलेली आहे। त्याचसोबत 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत।
तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. काश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे भाजीला छान कलर येतो, पण चवीला ती अतिशय तिखट अशी नसते, म्हणून तुम्ही थोडं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल. मंद आचेवर इथे मसाले आपले छान भाजले गेलेले आहेत. हळूहळू आता मसाल्यांना तेलही सुटलेलं आहे. आता या ठिकाणी साधारणतः पाऊण वाटी मी कोमट पाणी टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. कोणत्याही पदार्थात शक्यतो मी गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करते. त्याच्याने पदार्थाची चव जी आहे ती व्यवस्थित मेंटेन राहते. आता मसाला छान फ्राय झालेला आहे आणि या ठिकाणी मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी मसाला असाच फ्राय होऊ दिल्यानंतर मसाल्याला आजूबाजूला तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण वरून टाकण्यासाठी पाणी वापरणार आहोत. त्याच्यासाठी मी या ताटामध्ये थोडे पाणी ठेवलेले आहे. कोणत्याही पदार्थात मी शक्यतो थंड पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने ताटात पाणी गरम झाल्यानंतर ते ग्रेव्हीमध्ये सोडत असते. पदार्थात थंड पाण्याचा वापर केल्यामुळे आपल्याला ऐच्छिक अशी चव पदार्थाला येत नाही. आता इथे ग्रेव्ही जे आहे किंवा मसाला जो आहे तो आपल्याला पातळ वाटतोय, म्हणून साधारणतः 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट जे आहे ते मी इथे वरून टाकलेलं आहे. ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे पाव चमचा गरम मसाला मी इथे टाकलेला आहे. अशा पद्धतीने केलेल्या मसाल्याचा सुगंध अगदी हॉटेलच्या बेंगन मसाल्यासारखा येतोय. पदार्थ अजून रुचकर होण्यासाठी मी इथे थोडा आमचूर पावडर वापरलेला आहे. ग्रेव्ही किंवा मसाल्याला छान उकळी फुटल्यानंतर आपण मगाशी तेलात तळून घेतलेले किंवा फ्राय केलेले वांगी इथे सोडणार आहोत. वांगी आपण आधीच व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे आता आपल्याला रेसिपीसाठी जास्त वेळ लागणार नाही आणि नंतर आपण जास्त शिजवल्यामुळे वांग्यांचे तुकडेही होतात, म्हणून आपल्याला इथे आता जास्त वेळ न ठेवता रेसिपी सर्व करायला घ्यायची आहे. मैत्रिणींनो, इथे आपला बेंगन मसाला तयार झालेला आहे. वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर कापून टाकलेली आहे आणि अगदी 2 मिनिटांसाठी इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि आपला बेंगन मसाला अगदी चविष्ट असा झणझणीत बेंगन मसाला इथे तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही मला खात्री आहे आणि अशाच पद्धतीने नवनवीन रेसिपी बघण्यासाठी समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट द्यायला तुम्ही विसरणार नाहीत. त्याचसोबत मैत्रिणींनो, एक निवेदन आहे की समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. धन्यवाद.